नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बुद्धांचा धम्म जगभर कसा पसरला याबद्दल। गौतम बुद्धांचा उपदेश हा केवळ भारतापुरता मर्यादित राहिला नाही, तर जगभरातील लोकांच्या जीवनाला स्पर्श करून गेला। त्यांचा संदेश आहे करुणा, मैत्री, सत्य आणि अहिंसा। सर्वप्रथम बुद्धांचा धम्म भारतातून श्रीलंकेत गेला। सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला। अशोकाने आपल्या पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठवले आणि तेथून पुढे हा धम्म म्यानमार, थायलंड, लाओस या देशांत पसरला। यानंतर चीन, कोरिया, जपान, तिबेटपर्यंत बुद्धांचे उपदेश पोहोचले। या सर्व देशांनी बुद्धांचा धम्म आपला जीवनमार्ग मानला, कारण बुद्धांनी दिलेला आर्य अष्टांगिक मार्ग, योग्य दृष्टी, योग्य वाणी, योग्य कृती, योग्य स्मृती आणि समाधी हा प्रत्येकासाठी उपयुक्त आहे। धम्म हे केवळ धार्मिक तत्वज्ञान नाही, तर मानवी जीवनाला शांततेकडे नेणारा मार्ग आहे। आज जगभरात लाखो लोक ध्यानधारणा करून बुद्धांच्या शिकवणीचा लाभ घेत आहेत। धम्मामुळे समाजात बंधुता, समानता आणि शांती प्रस्थापित होत आहे। बुद्धांचा संदेश सर्वकालीन आहे, जर मन शांत असेल तर जगही शांत राहील। त्यामुळेच आपण म्हणू शकतो, मित्रांनो, तुम्हाला हा प्रवास कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। जर तुम्हाला अजून बुद्धांच्या कथा, धम्मवचन आणि प्रेरणादायी विचार जाणून घ्यायचे असतील, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जय भीम, नमो बुद्धाय।